औषध घेऊन कंटाळलात का? आजच जवळच्या डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्राला भेट द्या. ऑपरेशन टाळणारी विना औषध आणि दुष्परिणाम रहित ट्रीटमेंट. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, लकवा, संधिवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, ॲलर्जी, जुनाट सर्दी, पाळीचे विकार, लठ्ठपणा, डिप्रेशन आणि यासारख्या अनेक रोगांवर मात करा. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्र, अयोध्या टॉवर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. रील्स मालवणी ग्रुपच्या वतीनं शनिवार 4 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात मालवणी अवॉर्ड 2026 या शोचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी कला सिंधू सन्मान पुरस्कारानं दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पाहूयात. नमस्कार. तुम्ही आज सगळे पत्रकार आज इलात आणि आमका दरवर्षी तुम्ही सहकार्य करतात त्याबद्दल सगळ्यांचा आधी थँक्यू आणि स्वागत सगळ्यांचा. तर आजची पत्रकार परिषद ही 4 तारखेला रील्स मालवणी अवॉर्ड शो आहे आपला. तर त्या मालवणी बोली भाषा दिनानिमित्त तर त्याच्या संदर्भात आहे. नमस्कार. दरवर्षी आपण रील्स मालवणीचा अवॉर्ड शो साजरा करतो. मालवणी भाषा दिन म्हणजे आपली भाषा अगदी 7 समुद्र पार जे घेऊन गेले ते मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचा जन्मदिवस आणि तो जन्मदिवस आपण मालवणी बोलीभाषा दिन म्हणून साजरा केलो जाता आणि बोलीभाषेतली एकमेव अशी भाषा असा ज्याचो आपण दिन साजरो करतो. त्यामुळे गेली 3 वर्ष रील्स मालवणीची संपूर्ण टीम सिंधुदुर्गवासियांच्या सहकार्यान दरवर्षी दिवस साजरो केलो जाता आणि या दिवसाचं महत्त्व असा की मालवणीमध्ये जे जे काम करतात ना तर त्यांच्यासाठी अवॉर्ड असत. तर गेल्या वर्षी पण आपण केला होता. गेल्या वर्षी 3रा वर्ष, यंदा 4था असा ज्याच्यामध्ये मालवणी प्रभावक पुरुष, मालवणी प्रभावक स्त्री, त्याच्यानंतर मालवणी अभिनेता अभिनेत्री, मालवणी गाणा, एकांकिका, नाटक, वेब सिरीज अशा प्रकारची सगळी कॅटेगरी असा. आणि त्याबरोबर महत्त्वाची म्हणजे त्या दिवसाक आपण दरवर्षी स्पर्धा घेतो रील्सची. तर यावर्षीचा विषय असा की कोकण वाचवा एक विषय घेऊन आपण ही स्पर्धा अरेंज केलेली असा आणि 4 तारीखला त्याचं रिझल्ट कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर होतलो. आणि यासोबतच यावर्षी 3रा वर्ष असा कला सिंधू पुरस्काराचा. कला सिंधू पुरस्कार असो असा की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे कलाक्षेत्रामध्ये कार्यरत असत आणि ज्यांची पूर्ण हयात गेली आहे, एखाद्या त्या लोककलेसाठी किंवा एखाद्या चांगल्या कला प्रकारासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचला अशांसाठी पुरस्कार आपण देतो. पहिल्या वर्षी आपण कुडाळच्या ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक ज्यांनी कुडाळच्या नाट्यक्षेत्रामध्ये बहुमूल्य असं कार्य केला म्हणजे चंदू काका शिरसाट ह्यांका तो दिलो. गेल्या वर्षी वस्त्रहरणकार म्हणजे वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांका तो दिलो गेलो. आणि यावर्षीचो महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं सन्मान गेली अनेक वर्ष दशावतारी कलाक्षेत्रामध्ये ज्यांचा कार्य असा आणि स्त्री भूमिका करताना त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे. अगदी शाहरुख खानच्या हस्ते पण त्यांना ज्यांका पुरस्कार दिलो गेलो ते दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांका यंदाचो आपण कला सिंधू पुरस्कार जाहीर करतो. त्यामुळे एकंदरीत असो कार्यक्रम मराठा समाज हॉल कुडाळमध्ये संध्याकाळी ठीक 7 वाजता 4 एप्रिलला मालवणी भाषा दिनानिमित्त मालवणी अवॉर्ड शो, सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो. तर गेली 3 वर्ष आपण मालवणी अवॉर्ड शो करतो. तसंच ह्या वर्षी 4था वर्ष आपण मालवणी भाषा दिन साजरो करतलो. तर ह्या अवॉर्ड शोच्या दरम्यान असा एक लक्ष दिला की लोकांका असं वाटतं की फक्त एक इन्फ्लुएन्सर किंवा रीलवाल्यांचो एक कार्यक्रम किंवा अवॉर्ड शो हा, तर तसा नाही हा. जर प्रत्येक मालवणी माणसाचो जो कोण स्वतः मालवणी समजता किंवा मालवणी असा तर त्यांना या कार्यक्रमाक येऊचा अशी म्हणजे आम्ही असं आव्हान करतो. आणि अवॉर्ड शो हा जो विनामूल्य, कोणत्याही प्रकारची फी तिकीट वगैरे असा काही नाही आहे. प्रत्येकाने या कार्यक्रमात येऊन मालवणी भाषा साजरो करण्यासाठी आपलं छोटंसं हातभार म्हणजे उपस्थिती ठेवूच्या, जेणेकरून तुम्ही पण त्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हाल असं आम्ही आव्हान करतो सगळ्यांकाच. त्यामुळे सगळ्यांनी नक्की 4 तारीखला मराठा समाज हॉलमध्ये संध्याकाळी 7 वाजता मालवणी अवॉर्डसाठी उपस्थित राहायचा. धन्यवाद.